आज चक्क छोट्या-छोट्या मुली माझ्याकडे केकचं ऑर्डर द्यायला आल्या. तर ते त्यांच्या टीचरच्या बर्थडेसाठी केकचं ऑर्डर द्यायला आले. तर त्यासाठी मी 6 इंचच्या टिन्समध्ये हा केक बेक केलेला आहे आणि त्याला 2 लेयरमध्ये कट केलेला आहे. 2 लेयरमध्ये कट केल्यानंतर मी पहिल्या लेयरला सोक केलं आणि त्यानंतर मी पायनॅपलचा फ्लेवर दिलेला आहे आणि फायनल लेयर ही त्यावर ठेवून घेतलेली आहे आणि त्याला मी क्रम कोट केलेला आहे. ही डिझाईनसुद्धा माझ्या केकमध्ये जी जुनी केकची डिझाईन होती त्या केकमधलंच त्यांनी डिझाईन ही सिलेक्ट केलेली आहे. तर ती हा कलर बनवण्यासाठी मी 1 ड्रॉप पिंक कलर आणि 1 ड्रॉप रेड कलर घेतलेला आहे. त्याला मिक्स केलं आणि इथे मी पाईपच्या मदतीने इथे मी डिझाईन वगैरे केली आणि क्लीन केलं. त्यानंतर जो आपला ओपन टीथ नोझल आहे तिथे मी व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि इथे मी डिझाईन करत आहे. तर ही मी खूप स्लो क्लिप केलेली आहे. तर ही तुम्ही पाहतात मी खूप इथे स्लो आणि थोडं प्रेशर देत आधी स्टार्टिंगला प्रेशर दिलेलं आहे आणि हळूहळू प्रेशर कमी करत इथे मी ही डिझाईन त्या छोट्या मुलींनी सिलेक्ट केली आणि त्या छोट्या मुलींनी मला सेम कलर यूज करायला आणि सेम डिझाईन बनवायला इथे सांगितलं. तर इथे मी आपली जी डिझाईन आहे ती इथेच आपले डिझाईन कंप्लीट झालेले नाही आहे. तर यावर आपण छोटे छोटे फ्लावरसुद्धा काढणार आहोत तेही नोझलच्या मदतीने. तर इथे आपली जी व्हाईट कलरची आहे ती इथे कंप्लीट झाली आणि सेम पद्धतीने मी खाली पण इथे डिझाईन करून घेतली आहे बॉर्डरला आणि त्यानंतर इथे मी जे आपण फ्रॉस्टिंग केलेले आहे तेच मी दुसऱ्या नोझलमध्ये इथे फिल केलेले आहे आणि त्याने वर छोटे छोटे फ्लावर हे ड्रॉ करून घेतले आहे आणि सेम पद्धतीने खालीसुद्धा बॉर्डरला तसे सेम फ्लावर इथे काढलेले आहेत. त्यानंतर मी पायपिंग बॅगला व्ही शेप देऊन इथे कट केलेला आहे आणि इथे मी साईडला लिप्स काढून घेतले आहे. सेम फोटोमध्ये जसे रिक्वायर्ड होते तसेच इथे मी केलेले आहे. तर इथे आपली रिक्वायर्ड केक ही कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. करून जर नवीन व्हिडिओ मी अपलोड केली तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवनवीन डिझाईन पाहत राहा.